फडणवीस साहेब यांचा या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच आमचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आमच्या सोलापूर शहरातील आपल्या तिन्ही आमदार यांचा या ठिकाणी मी आभार मानतो की ज्यांनी आपल्या सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 1400 कोटीचा जी काही आपली पाणीपुरवठ्याची योजना आहे या ठिकाणी आम्हाला सोलापूर शहराला या ठिकाणी दिली आणि त्या ठिकाणी आम्ही याला मंजुरी देऊन सोलापूर शहरामध्ये दररोज पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. आज आपल्याला माहिती आहे सोलापूर शहरामध्ये काही ठिकाणी 4 दिवसाआड पाणी, काही ठिकाणी 5 दिवसाआड पाणी या ठिकाणी येतं आणि आपल्याला तो जो पाणीपुरवठा आहे रोज करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी 1400 कोटीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्या 1400 कोटीला मान्यता देताना आपण सोलापूर जनतेवर कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी केलेली नाही आहे. उलट आपण सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपण या ठिकाणी रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्या ह्याला प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. पण असं म्हणतायत की विरोधक, तुम्ही जरी म्हणत असला की कुठली दरवाढ करवाढ नाही, पण ही छुप्या पद्धतीची दरवाढ करवाढ आहे. भविष्यामध्ये सोलापूरकरांच्या खिशामध्ये घातलेली ही दरोडा आहे असा शब्द वापर विरोधक हे स्टंटबाजी करत आहेत. तुम्हाला हे सांगतो, विरोधक हे जे त्यांचं आहे ते त्यांचं काम करत असतात. तुम्हाला माहिती आहे कुठलेही विषय असेल आज ते बघत नाहीत की सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा व्हायला लागला हे न बघता नुसतं स्टंटबाजी करणे आणि काहीतरी एक दिशाभूल करणे असं त्यांचं काम आहे. आज कुठलीही करवाढ दरवाढ या ठिकाणी होणार नाही. तुम्ही जे म्हणताना छुपी जे कर तसलीही कुठली गोष्ट होणार नाही. कार्यप्रणाली या ठिकाणी फक्त चेंज होणार आहे. चेंज जर झाली तर नागरिकांवर ह्याचा कुठलाही बोजा पडणार नाही. आज तुम्हाला माहीत आहे अनेक नागरिकांना टॅक्स पद्धतीने जो काय टॅक्सेशन येतं ते कशा पद्धतीने येते अनेक लोकांना ते माहिती नाही. तर त्यात आपण सुस्थिती कसं व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता कशी आपली असली पाहिजे. लोकांना स्वतःचं टॅक्स स्वतः या ठिकाणी कसं काढता यायला पाहिजे अशा पद्धतीनेचा जो कॅपिटल बेस्ड जो टॅक्स आहे तो हा भाग वेगळा आहे. त्याला आपण फक्त कार्यप्रणालीला चेंज म्हणून आपण मान्यता दिलेली आहे. त्यात कुठली करवाढ दरवाढ या ठिकाणी आपण दिलेली नाही. म्हणजे स्टंटबाजी होत नाही महापौर साहेब. मग सभागृहामध्ये एखाद्या प्रश्नावर जो प्रश्न चालू आहे त्याच्यावर त्यांनी आपल्याला या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजे होतं. तसं न होता अनेक तुम्ही गेल्या वेळेस 2 सभागृह बघितलात की नगरसेवक लोकांच्या हातातनं माईक काढून घेणे, अर्वच्य भाषा वापरणे. आज तुम्हाला माहीत आहे कुणाच्या पण बहिणीवर म्हणा आईवर या ठिकाणी न काय म्हणजे अर्वच्य या ठिकाणी बोलणे हे मागं विरोधक या ठिकाणी केलेलं असल्या कारणाने सतत त्यांचं ते वागणं तसंच वाढत आहे. आणि तुम्ही आज बघता की आज उलटं त्यांच्याकडनं काय अपेक्षित होतं की सोलापूर शहराचा एवढा चांगला प्रश्न जो होता की व्यवस्थित प्रेझेंटेशन चालू होतं. प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांना जी काही माहिती पाहिजे होती त्यांच्या प्रभागातील माहिती जी काय पाहिजे होती ते त्यांनी विचारणं अपेक्षित होतं. पण तसं न विचारता ते जे प्रेझेंटेशन करणार होते त्यांना न काय बोलता ते त्यांचंच या ठिकाणी राजकारण दिशाभूल, तुमच्या प्रभागामध्ये इकडं पाणी येणार आहे का नाही, यांच्या प्रभागामध्ये पाणी येणार आहे का नाही, अनेक नगरसेवक लोकांना दिशाभूलचं या ठिकाणी वाक्य वापरत होते आणि डिस्टर्ब करत असताना या ठिकाणी आम्ही त्याच्यावर कारवाई केलेली आहे. जे तुम्ही निलंबन केलेलं आहे ते किती दिवसांसाठी? 1 बोर्डासाठी असतात. चालू बोर्ड का येणारा बोर्ड? येणाऱ्या बोर्डामध्ये त्यांना बसता येणार नाही. ह्याच्यामध्ये आणखी एक प्रश्न असा की जे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा जो वाढीव DPR झाला याच्यावर प्रश्न उपस्थित होतोय आणि होईल म्हणून आमच्यावर कारवाई केली. वाढीव DPR वर प्रश्न उपस्थित